नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिताचा घन कसं काढायचे हे आपण बघणार आहोत. बघा, घन काढताना आपल्याला थोडासा वेळ लागतो. आपण हे जे घन आहेत हे एकदम शॉर्ट ट्रिकनुसार कशा पद्धतीनुसार काढायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया, लेक्चरकडे येऊया. तर लक्षात घ्या, घन म्हणजे काय असतो. बघा, एकचा घन आपल्याला समजा करायचा आहे. तर एकचा घन म्हणजे 1चा घात 3 आहे, म्हणजे 1चा गुणाकार 3 वेळेस करायचा आहे. म्हणजेच 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1चा घन किती झाला 1. समजा 2चा घन करायचा आहे म्हणजे काय होईल 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे बेदुनी 4 4 दुनी 8. ठीक आहे. 3चा घन करायचा आहे म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27. ठीक आहे. काही जण असं करतात 3 त्रिक 9 न करतात 3 1 3 3 दुनी 6 असं पण करतात. ठीक आहे. 4चा घन म्हणजे 4 गुणिला 4 गुणिला 4 म्हणजे 4चा घन किती असतो 64. 5चा घन म्हणजेच 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 5चा घन असतो 125. 6चा घन म्हणजे 6 गुणिला 6 गुणिला 6 म्हणजेच 216. 7चा घन म्हणजे 7 गुणिला 7 गुणिला 7 म्हणजेच 343. 8चा घन म्हणजेच 8 गुणिला 8 गुणिला 8 म्हणजेच 512. 9चा घन म्हणजेच 9 गुणिला 9 गुणिला 9 729. आणि 10चा घन म्हणजेच किती झाला तो 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजेच 1000. म्हणजे याचा अर्थ काय की घन काढताना डोक्यावरती 3 असतो, म्हणजेच त्या संख्येचा गुणाकार 3 वेळेस करावा लागतो. सेम तुम्हाला मी सांगितलं होतं की 1 ते 20 पर्यंतचे घन तुमचे पाठ पाहिजे. तर आपण 10 पर्यंत बघितले. पुढे 11चा घन बघा, 11चा घन असतो 1331 पाठच पाहिजे तुमच्या. 12चा घन असतो 1728 पाठ पाहिजे. 13चा घन असतो 2197. 14चा घन असतो 2744. 15चा घन असतो 3375. 16चा घन असतो 4096. 17चा घन असतो 4913. 18चा घन असतो 5832. 19चा घन असतो 6859 आणि 20चा घन असतो 8000. ठीक आहे. असे हे जे 20 पर्यंतचे घन आहेत हे तुमची तोंडपाठ पाहिजे. ज्यांनी लिहिले नसतील आतापर्यंत त्यांनी लिहून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही तोंडपाठ करून टाकायचे आहेत एकदम. ठीक आहे. आपलं अंकगणिताचं जी पण तुम्ही नोटबुक केलेली असेल त्याच्या पहिल्या पेजवर तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 20 पर्यंतचे घन, 1 ते 20 पर्यंतचे पाढे लिहून टाका आणि दररोज तुम्ही कुठलाही टॉपिक सॉल्व करण्याच्या अगोदर एकदा त्याला रिवाईज करत चला. आता आपण बघणार आहोत बघा की कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा. तर त्यासाठी ट्रिक्स बघा, एकदम सोप्या पद्धतीनुसार आपण बघूया. समजा मला 23चा घन काढायचा आहे. ठीक आहे. 23चा घन काढायचा आहे तर कसं करणार बघा. दशक स्थानचा अंक आहे 2, एकक स्थानचा अंक आहे 3. ठीक आहे. एकक स्थानचा अंक आहे 3. या 3चा घन केला. 3चा घन किती असते रे 27. इकडे लिहिला. ओके. नंतर इथं दशक स्थानचा अंक आहे 2. 2चा घन किती आहे रे 8. इकडे लिहिला. काय अडचण आहे बघा. 3चा घन 27 शेवटी, 2चा घन 8 मध्ये जागा ठेवली. म्हणजे असे आपल्याला 4 घरं करायचे आहेत. ठीक आहे. 4 घरं. 4 घरामध्ये शेवटच्या ठिकाणी एकक स्थानचा अंक, एकक स्थानच्या अंकाचा घन आणि पहिल्या ठिकाणी दशक स्थानच्या अंकाचा घन. ओके. समजलं इथपर्यंत. आता बघा, इथं आहे 2 आहे, दशक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करायचा. हा 2 आहे याचा वर्ग गुणेला त्याच्या एकक स्थानचा अंक गुणेला 3. दशक स्थानचा अंक 2 त्याचा वर्ग गुणेला त्याच्यानंतर येणारी संख्या त्याचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग गुणेला इथं किती आलेले आहेत 3 म्हणून त्याचा गुणाकार. म्हणजेच 2चा वर्ग 4. 4 गुणेला 3 किती झाले 12. हे 12 इकडे लिहा. ओके. ठीक आहे. पुढे बघा, दुसरी स्टेप काय आहे. हा एकक स्थानचा अंक आहे 3 त्याचा वर्ग गुणेला हा एकक स्थानचा अंक आहे 3 त्याचा वर्ग गुणेला दशक स्थानचा अंक 2.
3चा वर्ग 9, 9 दुनी 18, हे 18 इथे लिहा. ओके, समजलं. परत एकदा बघा, सुरुवात काय आहे, 4 घरं केले. 4 घरांमध्ये एकक स्थानचं जे पहिलं घर आहे तिथं 3चा घन केला 27. इकडे पहिलं घर जे आहे तिथं 2चा घन केला 8. पुढची स्टेप काय आहे, दशक स्थानचा अंक 2 आहे. जिथं पण असेल दशक स्थानचा जो पण अंक असेल त्याचा वर्ग करायचा आणि त्याच्यानंतर जो अंक आलेला आहे त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं 2 आहे म्हणून 2चा वर्ग गुणेला हा 3 आहे त्याचा गुणाकार. 2चा वर्ग 4, 4 त्रिक 12 आले. ठीक आहे. इकडे बघा एकक स्थानचा अंक 3 आहे, 3चा वर्ग करावा लागेल पुढच्या स्टेपला. 3चा वर्ग गुणेला त्याच्या अगोदर जी दशक स्थानची अंक आहे ती लिहायची. 3चा वर्ग गुणेला 2, 3चा वर्ग 9, 9 दुनी 18 लिहिले. ठीक आहे, एवढं झालं. ही झाली पहिली स्टेप. पुढच्या स्टेपमध्ये बघा काय करायचं आहे, या मधल्या 2 संख्या आहे त्याची दुप्पट. मधल्या 2 संख्या त्याची दुप्पट म्हणजे 18ची दुप्पट, म्हणजेच 18ला 2 ने गुणायचं. 18ची दुप्पट म्हणजे 18ला 2 ने गुणलं तर 18 दुनी 36, 18ची दुप्पट झाली. या 12ची दुप्पट, 12ला 2 ने गुणलं तर दुप्पट होईल, 12 दुनी 24, ही झाली त्याची दुप्पट. समजल्या स्टेप, काय अडचण आहे इथपर्यंत. मधल्या संख्येचे जे आहेत त्यांचा काय करायची, दुप्पट करायची. मधल्या संख्या ज्या पण आहेत त्याची दुप्पट, 18ची दुप्पट केली 36, 12ची दुप्पट केली 24. ठीक आहे. आता बघा बेरीज करायची आहे. हा 27 खाली येईल तर 27 मधला एकक स्थानचा अंक 7 घ्यायचा, 2 इकडे हातचा घ्यायचा. बरोबर आहे. ओके, काय अडचण आहे. 27 मधला इथं जो पण नंबर येईल त्याच्या एकक स्थानचा इकडे अंक इकडे ठेवायचा, बाकीचे सगळे नंबर इकडे शिफ्ट करायचे. आता हा 2 इकडे शिफ्ट केला, याच्या एकक स्थानच्या अंकाची बेरीज करू. 2 आणि 8 किती झाले 10, 10 चा 16शी 6, हातचा आला 1. ओके, आता 3 आणि 1, 4 आणि 1, 5, हे इथं नाही लिहिता, हे 5 आपण इकडे शिफ्ट करू. समजलं. 2 अधिक 8 10, 10 चा 16शी 6, 6 इथं लिहिला, 1 हातचा घेतला, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 खाली नाही लिहिता इकडे हातचे देऊन टाकले. ठीक आहे, म्हणजे एकक स्थानच्या अंकाची बेरीज करायची आहे, जे पण हातचे येतात ते पुढे शिफ्ट करायचे. ठीक आहे. इथं बघा 5 आणि 2 7, 7 आणि 4 11शी 1, हातचा आला 1. ओके, आता इथं काय होणार, 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 हे इकडे शिफ्ट केले. बरोबर आहे. 4 अधिक 8, ठीक आहे, 4 अधिक 8 किती झाले 12, म्हणजे उत्तर किती आलं 12 167, हा झाला 23चा घन. 12 167 हा झाला आपला 23चा घन. ठीक आहे. जर ट्रिक समजली असेल, आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही एक्झाम्पलची आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. पुढे बघा, दुसरं उदाहरण मी लिहितो 42चा घन. ठीक आहे. काय 4 घरं करायचे, 1 2 3 4. ठीक आहे. या 2चा घन 8 इकडे लिहिला, 4चा घन किती असते 64 इकडे लिहिला. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. नंतर दशक स्थानचा अंक त्याचा वर्ग, दशक स्थानचा अंक किती आहे 4, त्याचा वर्ग गुणेला त्याच्यानंतर इथं अंक कोणता आहे 2, याचा गुणाकार. 4चा वर्ग 16, 16 गुणेला 2 32, 32 इकडे लिहिले. ठीक आहे. पुढची स्टेप, या 2चा वर्ग गुणेला त्याच्या अगोदर जो अंक आलेला आहे त्याचा गुणाकार. इथं 4 आहे, 2चा वर्ग 4, 4 गुणेला 4 किती झाले 16, 16 इथे लिहिले. मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्याची दुप्पट, 16ची दुप्पट 16 गुणेला 2 32, 32ची दुप्पट किती झाली 64. बेरीज करायची. इथं एकक स्थानचा अंक एकच आहे 8 लिहिला. इथं 6 आणि 2 8 जसेच तसे, 1 अधिक 3 4 खाली न लिहिता इकडे घ्यायचे हातचे. बरोबर ना. 6 आणि 2 8, 3 आणि 1 4 इथं नाही लिहिता इकडे हातचे घेतले. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10शी 0, 1 हातचा घेतला. 6 आणि 3 9 आणि 1 10 होतात, 10 इकडे न लिहिता आपण इकडे हातचे घेतले 10. ठीक आहे. 0 अधिक 4 किती झाले 4, 6 आणि 1 किती झाले 7, म्हणजे उत्तर आलं 74 0 88. हा झाला आपला 42चा घन. 74 0 88 हा झाला आपला 42चा घन. किती सोपा आहे, एकदम सोपा आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघणार आहोत. बघा, तिसरं उदाहरण बघा आपल्यासमोर आहे की 35चा घन कसा काढायचा. ठीक आहे. 4 घरं करा, 1 2 3 4. 5चा घन किती असते रे 125 इकडे लिहिला. 3चा घन असते 27 इकडे लिहिला. ठीक आहे. आता तोंडी करू. 3चा वर्ग किती 9, 9 गुणेला 5, 9 5 45 इकडे लिहिले. 5चा वर्ग 25, 25 गुणेला 3 75 इकडे लिहिले. ठीक आहे. मधल्या 2 संख्येची दुप्पट, 45ची दुप्पट 90, 75ची दुप्पट 150. बेरीज करा. आता ही 3 अंकी संख्या आहेत तर 5 इथे झाला, 12 इकडे डायरेक्ट शिफ्ट झाले. 5 आणि 2 7 इथे झाला, याची बेरीज 15 अधिक 7 22, 22 आणि 1 23, हे डायरेक्ट इकडे 23 शिफ्ट करू. 3 आणि 1
3 अधिक 5 किती झाले 8. ठीक आहे. 9 4 13 आणि 2 हे 15 इकडे शिफ्ट करू. 5 आणि 7 12 शी 2 हा चाला 1. 1 अधिक 2 3 3 आणि 1 4 म्हणजे 42 875 हे आपलं उत्तर झालं 35चा घन. 42 875 हे आपलं उत्तर काय झालं 35चा घन. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा पुढचं एक्झाम्पल आहे समजा चौथं. तुम्हाला काढायचं सांगितलं त्यांनी 24चा घन. 24चा घन काढायला सांगितला. परत 4 घन 1 2 3 4. 4चा घन 64 इकडे लिहिला. 2चा घन 8 इकडे लिहिला. दशक स्थानचा अंक किती आहे 2. 2चा वर्ग 4. 4 गुणिला 4 किती झाला 16. एकक स्थानचा अंक आहे 4. 4चा वर्ग 16. 16 गुणिला 2 32. ठीक आहे बरोबर आहे ना. 32ची दुप्पट 64. 16ची दुप्पट 32. बेरीज करा. इथं 2 अंकी संख्या आहे. 4 इकडे आला 6 डायरेक्ट इकडे झाला. 6 आणि 2 8. 8 आणि 4 12 शी 2 हातचा आला 1. 6 आणि 3 9 आणि 1 10 होतात. 10 इकडे न लिहिता 10 इकडे लिहायचे. ठीक आहे. 0 अधिक 6 6. 6 आणि 2 8 इथं. नंतर 3 आणि 1 4 आणि 1 5. 5 इकडे न लिहिता 5 इकडे लिहायचे. 8 5 13 म्हणजे 13 824 काय झाला 24चा घन झालेला आहे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. 5वं एक्झाम्पल आहे समजा तुम्हाला सांगितलं की 27चा घन कसा काढा. 1 2 3 4 घन. 7चा घन 343. 2चा घन 8. 2चा वर्ग 4. 4 7 28 झाले. 7चा वर्ग 49. 49 गुणिला 2 किती झाले 98. बरोबर. 28ची दुप्पट 56. 98ची दुप्पट किती होईल रे 8 आणि 8 16. हातचा आला 1 9 18 आणि 1 196 होईल. ठीक आहे. बेरीज करा. 343 आहे. एकक स्थानचा अंक 3 इथे लिहिणार. 34 इकडे येतील. 4 अधिक 8 12 झाले. 12 आणि 6 किती झाले 18. 18शी 8 1 आला हातचा. ठीक आहे बरोबर. 1 अधिक 3 4 झाले. 4 अधिक 9 13. 13 अधिक 9 किती झाले 22. 22शी 2 हातच्या आले 2 2 आणि 1 3 हे जातात 32 होतात. हे 32 इकडे न लिहिता डायरेक्ट इकडे घ्यायचे 32. 2 अधिक 8 किती झाले 10. 10 6 16शी 6 हातचा आला 1 म्हणजेच 1 अधिक 3 4. 4 आणि 2 6. 6 आणि 5 13शी 3. बरोबर आहे. 6 आणि 5 किती रे 6 आणि 5 11 ना 11. 11 इकडे लिहिले. ठीक आहे. मग 11 अधिक 8 19 म्हणजे 27चा घन झाला 19 683. ठीक आहे समजलं. अशा तऱ्हेनं आपण घन काढू शकतो. काही एक्झाम्पल तुम्हाला देतो त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. बघा 6वं एक्झाम्पल आहे तुम्हाला काढायचं आहे 44चा घन किती. 7वं एक्झाम्पल आहे तुम्हाला काढायचं आहे 48चा घन किती. त्याच्यानंतर 8वं एक्झाम्पल आहे तुम्हाला काढायचं आहे 52चा घन किती. 9वं एक्झाम्पल आहे तुम्हाला काढायचं आहे 82चा घन किती. हे तुम्ही या पद्धतीनुसार काढायचे आहे. आणखी एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्हाला काढायचा आहे 97चा घन तर कसा काढणार. असे हे 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपली जी महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आहे ही थांबली नाही पाहिजे आणि प्रत्येक मुलगा हा रिलेमध्ये जॉईन झाला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.